आता आपण सिद्धेश्वर मंदिराकडे पोहोचलोय जवळजवळ. बघा किती छान दृश्य आहे. आता आपण मंदिराकडे पोहोचलोय. बघा आता मंडळी, मी आता सिद्धेश्वर मंदिरामध्ये आहे. खूप छान मंदिर आहे. बघा किती छान मंदिर आहे. मंदिराचा गाभा आणि हे मंदिर. मस्त शिवलिंगावरती फुलं चढवलेली आहेत. बाजूला शंकराचं त्रिशूळ आहे. माकड आहेत, वानर आहेत. बघा बघा कसे झाडावरती चढतात. असं हे वातावरण आहे. बघा कसं छान वातावरण आहे. झऱ्याचं पाणी, नदीचं पाणी बघा कसं वाहतंय. खळखळ खळखळ असा आवाज येतो. आणि हे सिद्धेश्वर मंदिराचा बाजूचे दृश्य आहे. आपण आता दगडावरून चालतो. बघा कसं पाणी, निखळ पाणी वाहतंय. बघा कसं छान पाण्याचा निसर्ग रम्य असं वातावरण. निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि हे असं दृश्य, किती छान दृश्य. मित्रांनो बघा ही गौशाळा आहे. सिद्धेश्वरच्या देवस्थान जे आहे त्या देवस्थानच्या बाजूला ही गौशाळा आहे. आणि गौशाळेचं एकदम सुंदर दृश्य असं मी तुम्हाला दाखवत आहे. बघा कसं गौशाळेमध्ये गाईचं वासरू आहे. मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. बघा गौशाळेमध्ये वासरू पण आहे आणि 2 वासरू आहेत. तुम्हाला दिसत असेल त्या साईडला पण वासरू आहे. हे गौशाळेचं असं दृश्य आहे. बघा ही गाय आहे इकडे.
आणि ह्या साईडला पण गायी आहेत बघा. हे गौशाळेमधलं दृश्य आहे, छान दृश्य. सिद्धेश्वरच्या मंदिराच्या शेजारी जो मठ आहे तिथे गौशाळा आहे. वरती डोंगरावरती सिद्धेश्वरच्या डोंगरावरती गौशाळा आहे. हे बघा वासरू कसं हे येतं. तिथे एक वासरू आहे, इथे हे काय बघा कसं वासरू आहे गौशाळा. बघा कसा नजारा आहे. गौशाळेच्या बाजूला सिद्धेश्वरचा जो धबधबा पडतो त्याची ही नदी आहे आणि इकडे वासरू हे खात आहे बघा कसं वासरू आणि गाय चारा खात आहे. असा हा सिद्धेश्वरचा नजारा आहे. पाऊस पडत आहे, गौशाळेचं दृश्य आहे. मित्रांनो बघा गौशालेमध्ये आलो आपण आणि इथे माकड आहेत बघा. गोरं चरायला गेलेली आहेत पण माकड इकडे बसलेले आहेत. पुढे पुढे जायचं हेच आहे. बघा ही गौशाळा आहे, गोरं चरायला गेलेली आहेत. अशा प्रकारे वातावरण आहे निसर्गरम्य असं. आहे गायींसाठी पेंडा एवढ्या डोंगरावरती आणलेला आहे. गौशाळेसाठी जर गायींसाठी जर खाणं लागतं, पेंडा लागतो, ते इकडे ठेवलेलं आहे. सिद्धेश्वरच्या डोंगरावरती सिद्धेश्वर देवस्थान आहे, त्या मंदिराच्या बाजूला गौशाळा आहे आणि गौशाळेच्या बाजूला ह्यांनी गायींसाठी पेंड्यांची व्यवस्था, पाणी पिण्याची व्यवस्था ठेवलेली आहे. मित्रांनो तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही ह्या पावसाळ्याच्या श्रावणामध्ये तुम्ही येऊ शकता सिद्धेश्वरला आणि सिद्धेश्वर देवस्थानला तुम्ही भेट देऊ शकता. शंकराचं पिंडीचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. खूप रम्य असं निसर्गरम्य ठिकाण आहे आणि खूप फेमस ठिकाण आहे. तर तुम्ही या आणि भेट द्या. नमस्कार मित्रांनो.